जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी केलाय. त्याबरोबरच खामेनी यांचा मृतदेह देखील सापडल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं आहे. त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिलाय. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इतिहासातील अत्यंत वाईट व्यक्तींमधील एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खामेनी यांचा मृत्यू हा केवळ इराणी जनतेसाठीच नाही तर अमेरिकन नागरिकांसाठी, जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तसंच इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे असंही ट्रम्प म्हणाले. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणनं फेटाळलेला आहे. तसंच खामेनी इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला खोटा दावा हा इराणच्या नेत्याची हत्या करण्याच्या त्यांच्या कटाचा एक भाग असल्याचं इराणनं म्हटलेलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधामध्ये युद्ध पुकारलं. अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर इराणवरती हल्ला झाला. काल सकाळपासूनच इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केलेले आहेत. तर राजधानी तेहरान स्फोटांच्या आवाजांनी हादरली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 201 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणनं केलाय. तर अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये ऑपरेशन लायन्स रोअर असं नाव देण्यात आलेलं आहे. दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे अमेरिकेनं इस्रायलसह इराणवरती जेव्हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वॉर रूममध्ये पाहायला मिळाले. इराणच्या हार्मुझगनवर देखील इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये 85 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणकडून देण्यात आलेली आहे. हा हल्ला शहरावरती करण्यात आलेला होता. तर या हल्ल्याची तीव्रता ही प्रचंड होती की त्यामध्ये शहरातील अनेक इमारती या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. इराणकडून इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. इराणनं बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या 5व्या ताफ्याच्या मुख्यालयावरती क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याबरोबरच कतारच्या अल उदेद अमेरिकन एअरबेसजवळ आणि UAE, कुवेत आणि इराकमधील अमेरिकन सैन्यांच्या तळावरती हल्ले करण्यात आलेले आहेत. तर युद्ध इस्रायल आणि अमेरिकेनं सुरू केलं, मात्र त्याचा शेवट आम्ही करू असा इशारा इराणनं दिलेला आहे. इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात येतोय. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात येत असल्याचे व्हिडिओ हे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे इराण पूर्ण ताकदीनिशी या युद्धामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. इराणकडून इस्रायलवरती शेकडो क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आलेला आहे. इस्रायलच्या अत्याधुनिक आयर्न डोम संरक्षण प्रणालीनं इराणची अनेक क्षेपणास्त्र ही हवेमध्येच पाडल्याचा दावा करण्यात येतोय. तर जेरुसलेम परिसरातील डोंगर भागावरती लक्ष केलेला हल्लाही आयर्न डोमनं निष्फळ ठरवल्याची माहिती समोर येते. दरम्यान इस्रायलच्या उत्तरेकडील प्रमुख बंदर शहरामध्ये धोक्याचे सायरन वाजवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालंय. देशातील अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. इस्रायलमध्ये नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असून सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना ह्या देखील देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच संभाव्य तणाव वाढीच्या पार्श्वभूमीवरती इस्रायलकडून राखीव सैन्यांना तातडीनं हजर राहण्याचे आदेश हे देण्यात आले. दरम्यान इराणनं रात्री उशिरा दुबई विमानतळावरती हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी विमानतळावरती नागरिकांची धावपळ झाली. स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक धडपड करत असल्याचा व्हिडिओ हा समोर आलाय. या हल्ल्यामध्ये काही नागरिक हे जखमी झाल्याचं देखील समोर आलंय. इराणनं दुबईच्या पाम जुमेरा परिसरावर देखील हल्ला केलेला आहे. या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. या हल्ल्याची दृश्यही समोर आलेली आहेत. तर या हल्ल्यामध्ये 4 जण हे जखमी झालेले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराण आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर या संवादादरम्यान भारतानं सध्याच्या तणावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केलेली असून परिस्थिती ही अधिक चिघळू नये
यासाठी संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवरती संयुक्त कारवाईमध्ये हवाई हल्ले केलेत. इराणमधील 6 शहरांवरती एकाच वेळी हल्ला करण्यात आलेला आहे. युद्ध तुम्ही सुरू केलं, पण ते संपवणार आम्ही, असा इशारा इराणनं दिलाय. मात्र या हल्ल्यामुळे जग 2 भागामध्ये विभागलं गेल्याचं चित्र दिसतंय. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानं त्याबरोबरच अमेरिका आणि इस्रायल इराणवरती केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलेलं आहे. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरती टीका करत त्यांचा खरा चेहरा जगासमोर आल्याचं म्हटलेलं आहे. याशिवाय नॉर्वे, पाकिस्तान आणि युद्धग्रस्त युक्रेननं देखील इराणवरती हल्ल्याचा निषेध केलेला आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची काल रात्री 2:30 वाजता बैठक बोलावण्यात आलेली होती. रशिया, फ्रान्स आणि चीननं बैठक बोलावल्याची मागणी ही केलेली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसलाय. 28 फेब्रुवारी रोजी देशांतर्गत विमान कंपन्यांची तब्बल 410 उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत. तर आज आणखी 444 उड्डाणं रद्द होण्याची शक्यता नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं व्यक्त केलेली आहे. दरम्यान प्रवाशांनी विमानतळावरती जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची स्थिती ही नक्की तपासून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. तर दुबई विमानतळावरील इराणनं केलेल्या हल्ल्याआधी युद्धामुळे अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली होती आणि यामुळे शेकडो प्रवासी दुबई विमानतळावरती अडकून पडलेले होते. दरम्यान एबीपी माझाच्या प्रतिनिधी मानसी राऊत दुबई विमानतळावरती अडकलेल्या होत्या. त्यांनी तिथून काय माहिती दिली आहे पाहूयात. नमस्कार, मी मानसी. मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती. माझ्यासोबत सागर आहे, माझा नवरा आणि माझे आई बाबा. आम्ही 4घही जण केव्हापासून तरी दुबई एअरपोर्टवरती अडकून पडलेलो आहोत, कारण अर्थात युद्धजन्य परिस्थितीमुळे. सागर केव्हापासून इमिरेट्सच्या स्टाफसोबत कॉर्डिनेट करतोय, पण त्यालाच विचारूया नक्की काय सांगितलं जाते. पहिलं म्हणजे एमिरेट्सच्या सर्व फ्लाईट कॅन्सल आहेत. एमिरेट्सच्या तसं नाही, इथे तर सगळ्या एमिरेट्सच्या फ्लाईट्स आहेत या टर्मिनलला, पण दुबईचा एअरबेसच बंद करण्यात आलेला आहे. ते आता फर्दर नोटीसपर्यंत कोणत्याही फ्लाईट्स फ्लाय करणार नाही आहेत. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये किंवा टुरिस्टमध्ये खूप भीतीजन्य वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु त्यांनी एमिरेट्सने पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, एअरपोर्टकडून खाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे. प्रत्येकाचे ज्यांची तिकीट्स आहेत त्यांना बोर्डिंग पास दाखवून KFC पासून मॅकडोनल्डपर्यंत ज्या ज्या इथे अवेलेबल फूड स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये खाण्याची व्यवस्था त्यांनी फ्री केलेली आहे. पण बराच गोंधळ आहे. अजून काहीच त्यांना फायनल कम्युनिकेशन काही येत नाहीये त्यांच्यात की आता पुढे काय करायचं. बरोबर बोलतोय. दुसरं म्हणजे व्हिसाचं काय सांगशील? काही लोकांचा ट्रान्झिट व्हिसा आहे, काही लोकांचा टुरिस्ट व्हिसा आहे, त्यांनी नक्की काय करावं? ज्यांचा व्हिसा संपत आलेला आहे आणि जे व्हिसा एकदम एंडला आहे तर त्यांना एक्झिट पण करता येत नाहीये, पण त्यांच्यासाठी व्हिसा एक्सटेंड करण्याची पण प्रोसिजर ते चालू करणार आहे, पण ती अजून झालेली नाहीये. ती झाल्यावर तो त्यांना एक्सटेंड करून देण्यात येणार आहे त्यांच्या. आता लोकांनी नक्की काय करावं किंवा काय कोऑर्डिनेशन करता येईल? तू स्वतः काय करणार आहे ह्याबद्दल? नाही, आता बऱ्याचशा लोकांना ज्यांना अकोमोडेट करता येते त्यांच्यासाठी ते राहण्याची पण व्यवस्था एअरपोर्टवर करणार आहे. पण मला वाटतं सगळ्यांसाठी ती होणं शक्य नाहीये, कारण तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाहीये. पण ज्यांच्या काही आहेत दुबईमध्ये रिलेटिव्ह, आता आमचंच सांगायचं झालं तर आमचे रिलेटिव्ह राहतात काही, त्याच्यामुळे दुबई असल्यामुळे आम्हाला एवढं काही त्रास होणार नाही. आम्ही परत दुबईला जातोय आणि नंतर जेव्हा ही सगळी सिच्युएशन नॉर्मल होईल त्याच्यानंतरच आम्ही फ्लाय करायचा विचार करू. अर्थात इमिरेट्सकडनं आम्हाला काही मेसेजेस येतील तेव्हाच आम्ही पुढचा काय प्रवास असणार आहे त्याबद्दल अपडेट देऊ शकतो. आम्हाला जे काही अपडेट येतील. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत आणि याचाच फटका भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूला बसलाय. PV सिंधू दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. लंडनला जाण्यासाठी PV सिंधू निघाली असता ती दुबईमध्ये अडकलेली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अचानक उड्डाणं रद्द होणं आणि वेळेवरती स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे प्रवाशांना तीव्र त्रास हा सहन करावा लागतोय. या परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ आणि नाराजी वाढल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरती भारतीय विमान वाहतूक परिषदेनं संबंधित प्राधिकरणं, विमान कंपन्या आणि शासकीय यंत्रणांना काही तातडीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन केलेलं आहे. उड्डाणांच्या स्थितीबाबत नियमित आणि अचूक घोषणा कराव्यात. प्रवाशांच्या मदतीसाठी अतिरिक्त सहाय्य कक्ष सुरू करावेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ही सुनिश्चित करावी. त्याबरोबरच अडकलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक सहाय्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ही परिषदेकडून करण्यात आलेली आहे.
पश्चिम आशियातील तणावाचा फटका आता पुण्यालाही बसताना दिसतोय. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पुण्याहून अबुधाबी आणि दुबईकडे जाणारी 4 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. स्पाइसजेट कंपनीचे पुणे दुबई रात्री 8:30चं विमान हे रद्द झालेले असून एअर इंडिया एक्सप्रेसचं पुणे अबुधाबी रात्री 9:05 उड्डाण देखील रद्द करण्यात आलंय. याशिवाय दुबई पुणे दुबई 10:30 वाजताचं त्याबरोबरच मध्यरात्री 1 वाजताचं उड्डाण देखील रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे नियोजित काम हे ठप्प झालेलं आहे. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थितीनंतर भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबरोबरच इराणमधील स्थिती बिघडली, आम्हाला बाहेर काढा, अशी मागणी इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांनी भारत सरकारकडे केलेली होती. इराणची राजधानी तेहरानमध्ये भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. पश्चिम आशियातील एअर इंडियाची हवाई सेवा ही अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. Hi everyone, I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. अमेरिका इस्रायलनं इराण विरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर भारतानं इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. इराणमध्ये भारतीय दूतावासानं अॅडव्हायझरीमध्ये भारतीय नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचं आणि घरामध्येच राहण्याचं आवाहन केलंय. जानेवारीतल्या अधिकृत आकडेवारीनुसार इराणमध्ये 10,000हून अधिक भारतीय असल्याची माहिती आहे. तर इस्रायलमध्ये 41,000हून अधिक भारतीय हे राहतात. आणि दरम्यान एअर इंडिया, अकासा आणि इंडिगोनं मध्य पूर्वेतील सर्व उड्डाणं ही रद्द केलेली आहेत. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार सतर्क झालेलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अॅडव्हायझरी जारी करत त्या भागामध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना भारतीय दूतावासाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असं देखील स्पष्ट निर्देश हे देण्यात आलेले आहेत. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा एबीपी माझा. जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेमुळे